मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालं। बीडमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर ऐरणीवर आला। अशात विरोधकांनी धनंजय मुंडेंचं बीडचं पालकमंत्री पद त्यांना दिलं जाऊ नये अशा प्रकारची मागणी लावून धरली। या संदर्भात आज एक महत्त्वाची बातमी आली की आता बीडचं पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊ शकतात। काय घडतंय पडद्यामागे जाणून घेऊ। अजित पवार होणार बीडचे पालकमंत्री। धनंजय मुंडेंचा पालकमंत्री पदाचा पत्ता कट। पंकजाताईंची पालकमंत्री पदाची संधीही हुकणार। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण। पवनचक्की कंपनीतलं खंडणी प्रकरण, त्यातून वाल्मिक कराडला झालेली अटक। बीडमधील बंदूकबाजी, वाळू आणि राख माफिया अशा एक ना अनेक मुद्द्यांनी बीड जिल्हा गाजतोय। बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ तर बीडमधील सर्वपक्षीय मोर्चा निघाला। विरोधकांसोबत सत्ताधारी सुद्धा मोर्चात सहभागी झाले। बीडमधील ढासळलेले कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यात आलं। अशात बीडचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे। खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे ही विरोधकांच्या निशाण्यावर आले। धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली जातीये। सर्वपक्षीय विरोधानंतर आता बीडच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीत तोडगा निघाल्याचं बोललं जातंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय। आणि शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते। पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। महायुतीच्या मुख्य नेत्यांनीच बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी लावून धरली। जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं, नाचत होतं, ते तर निश्चित थांबलं पाहिजे। शेवटी प्रशासनिक यंत्रणा आहे, राज्य एक संकल्पना आहे, अशा पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे। बीडमध्ये सगळं गुंडाळून ठेवलेलं होतं। मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदादांनाही निर्णय द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल। जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे त्याचा क्रायटेरिया लावून किंवा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते जाणार असलं तर ती स्वतः अजितदादांनी ते पालकमंत्रीपद घ्यावा ही माझी मनातूनची इच्छा आहे। त्याचं कारण असं आहे की एकदा ते पालकमंत्रीपद दादांकडे आलं की दादांना कळेल की या जिल्ह्यात काय काय झालंय मागच्या 5 वर्षात। त्याच्यामुळे दादांनी जर स्वतः पालकमंत्रीपद घेतलं तर मी त्याचं कौतुकच करीन आणि त्यांचं स्वागतही करीन। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसापासून राज्यात चर्चेला जातोय। त्यामुळे अजित पवारांच्या हाती बीडची सूत्र गेली तरी इथले माफिया आणि गुंडगिरीचा बिमोड करण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।